पाकिस्तानने परवा रात्री नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेसह अनेक ठिकाणी झुंडीने ड्रोन्स पाठवले. उधमपूर, सांबा, जम्मू, अखनूर, नगरोटा आणि पठाणकोटमध्ये भारतीय सैन्याच्या एअर डिफेन्स युनिट्सने हे काउंटर ड्रोन ऑपरेशनमध्ये 50 पेक्षा अधिक ड्रोन्स त्यांचे पाडले. याच्यामुळे युद्धाची तीव्रता अजून वाढण्याची शक्यता निर्माण झालेली होती. मात्र आता भारत आणि पाकिस्तानमध्ये अखेर युद्धविराम झालेला आहे. काल संध्याकाळी 5 वाजल्यापासून हा युद्धविराम घेण्यात आलेला आहे आणि परराष्ट्र मंत्रालयाकडून परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी याबाबत माहिती दिलेली आहे. या युद्धाची सुरुवात पाकिस्तानने केलेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे झालेली होती. नंतर भारताने त्यांच्या दहशतवादी तळांवरती हल्ला केला. युद्ध भारत आणि पाकिस्तान या दोघांदरम्यान जरी झालेलं असलं तरी सुद्धा अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धाची याला किनार होती आणि महासत्ता कोण होणार या संघर्षाची सुद्धा याला किनार होती. अमेरिकेने दहशतवाद या मुद्द्यावरून भारताला पाठिंबा दिला तर अमेरिका आणि भारत या दोघांना शह देण्यासाठी चीनने पाकिस्तानला छुपं समर्थन दिलं. आता शस्त्रसंधी झालेली आहे, युद्धविराम झालेला आहे. मग प्रश्न असा पडतो की या युद्धामध्ये नेमकं कोण जिंकलं? याच प्रश्नाचं उत्तर आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की या युद्धामध्ये नेमकं कोण जिंकलं. भारत, पाकिस्तान, अमेरिका की चीन? भारत आणि पाकिस्तान यांच्यावरती आपण पुढे जाऊन बोलूयात, पण त्याच्या आधी चीन या विषयावरती बोलू. आता बघा, अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांदरम्यान जे व्यापार युद्ध सुरू झालेलं आहे त्याच्याविषयी आपण डिटेलमध्ये व्हिडिओ ऑलरेडी केलेले आहेत. अमेरिका चीनवरती टॅरिफ लादते, चीनसुद्धा त्याला जशास तसं उत्तर देताना आपल्याला दिसून येते. आजच्या दिवशी अमेरिका वर्सेस चीन अशी उभी संपूर्ण जगाची विभागणी झालेली आहे असं सुद्धा सांगितलं जात होतं. पण चीनच्या बेभरवशीपणामुळं आणि त्यांच्यावरती असलेल्या अविश्वासामुळं चीनला जागतिक पाठिंबा मिळताना दिसून येत नाहीये. तरीसुद्धा चीननं अमेरिकेला जशास तसं उत्तर देण्याची भूमिका घेतली आणि चीनच्या या भूमिकेमुळे कंपन्या दुसऱ्या देशामध्ये जाऊन गुंतवणूक करण्याच्या तयारीमध्ये होत्या. आता ज्यावेळेस कंपन्या दुसऱ्या देशांचा विचार करत होत्या गुंतवणुकीसाठी, तर त्यावेळेस त्यांच्यासाठी भारत हाच प्रायोरिटी होता. पण या युद्धाच्या निमित्तानं चीनने पाकिस्तानच्या माध्यमातून भारतामध्ये अस्थिरता आहे असं नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला, जो की अयशस्वी ठरलेला आहे. पाकिस्तानबरोबर त्यांचं गणित आधीच जुळलेलं आहे, आपल्याला हे माहिती आहे. मग भारताला अमेरिका विरोधात त्यांनी गळ घातली, भारताला त्यांनी इतिहासाचा दाखला दिला आणि आपण ऐतिहासिक काळापासून एकमेकांचे मित्र आहोत आणि या कठीण परिस्थितीमध्ये आपण एकत्र यायला हवं असं चीननं भारताला म्हटलं होतं. पण त्याच्यामध्ये त्यांना यश आलं नाही आणि मग पाकिस्तान आणि भारत या दोघांमधील युद्धामध्ये त्यांनी पाकिस्तानला छुपं समर्थन दिलं. आता या युद्धाची व्याप्ती वाढणं हे चीनला अपेक्षित होतं. युद्धाची व्याप्ती जर का वाढली तर चीनने पाकिस्तानला थोडासा दम भरला असता. मग पाकिस्तानसुद्धा चीनचे उपकार आहेत म्हणून शांत बसलं असतं आणि मग या रिजनमध्ये आम्हीच सत्ता आहोत हे चीनला या ठिकाणी प्रोजेक्ट करता आलं असतं. साऊथ एशियामधली आम्हीच सुपर पॉवर आहोत हे सुद्धा त्यांना सिद्ध करता आलं असतं, जी संधी त्यांच्याकडून आता मिस झालेली आहे. आता या युद्धविरामामुळं किंवा या शस्त्रसंधीमुळं आपण ग्लोबल पॉवर आहोत किंवा ते स्टेटस आपल्याला मिळायला हवं, ही संधी चीनकडून मिस झालेली आहे का? तर या प्रश्नाचं उत्तर थेटपणे हो असंच आहे. आता बघा, परिस्थिती अतिशय चिघळण्यासारखी निर्माण झालेली होती. गेल्या 2 दिवसांपासून जर का आपण बघितलं तर हे संघर्ष जो आहे हा युद्धामध्ये आणि युद्धातून फुल स्केल युद्धामध्ये त्याचं रूपांतर होईल का अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. आणि अशा परिस्थितीमध्ये चीनने ठाम आणि निर्णायक भूमिका घेणं गरजेचं होतं, जी की त्यांनी घेतली नाही. ज्या वेळेस भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश एकमेकांसोबत भिडत होते त्यावेळेस ज्या जागतिक महासत्ता आहेत त्यांनी ठाम भूमिका घेणं अपेक्षित असतं. आता बघा, अमेरिका या युद्धामध्ये सातत्याने भारत आणि पाकिस्तान या दोघांच्याही संपर्कामध्ये होते. त्यांचे उपराष्ट्रपती सातत्याने संपर्कामध्ये होते. यासोबतच ट्रम्पसुद्धा कोणते ना कोणते स्टेटमेंट करत होते. त्यांनी काय केलं तर दोन्ही देशांमध्ये संधी घडवून आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळं अमेरिकेचं जागतिक महत्त्व जे आहे ते परत एकदा वाढलेलं दिसून येतं. आणि याच्या अगदी विरोधामध्ये चीनने फक्त बघ्याची भूमिका घेतली आणि शांत राहण्याची भूमिका घेतलेली आपल्याला दिसून येते. ज्या वेळेस एखाद्या देशाला संपूर्ण जगाचं नेतृत्व करायचं असतं, संपूर्ण जगाला मार्ग दाखवायचा असतो, तर अशा वेळेस ज्यावेळेस मेजर क्रायसिस असतो त्यावेळेस त्या देशानं बघ्याची भूमिका न घेता ॲक्च्युअल
केवळ तिथे मध्यस्थी करणं अपेक्षित असतं, जे चीनला जमलेलं नाही. भारताला काउंटर करायच्या नादामध्ये आणि पाकिस्तानला सपोर्ट करायच्या नादामध्ये चीनचाच गेम झालेला आहे. चीन आणि पाकिस्तान हे ऑल वेदर फ्रेंड आहेत असं चीन आणि पाकिस्तान दोघंही अभिमानाने सांगत होते, पण सध्याच्या युद्धामध्ये त्यांनी घेतलेल्या बग्याच्या भूमिकेमुळे दोन्ही बाजूंनी युद्ध न करण्याचा सल्ला त्यांनी दिलेला असल्यामुळे पाकिस्तानला सुद्धा मिलिटरी आणि डिप्लोमॅटिक सपोर्ट चीनकडून मिळाला नाही. याच्यामुळं पाकिस्तानचं मॉरल डाऊन झालं आणि चीन बेभरोशी आहे हे पाकिस्तानला आणि संपूर्ण जगाला परत एकदा समजलं. भारताकडे इतके आधुनिक ड्रोन्स असतील आणि ते इतका अचूक मारा करतील याची सुद्धा चीनला शाश्वती नव्हती असं समोर येते. भारत आणि पाकिस्तानातील युद्धामध्ये भारत कमकुवत होईल, कुठेतरी बॅकफूटवर जाईल अशी अपेक्षा असताना उलट भारताचीच प्रतिमा एक मजबूत देश म्हणून निर्माण झाली, जे चीनला बॅकफूटवरती घेऊन जाणार आहे. याच युद्धाच्या निमित्ताने चीनला क्वाड या अलायन्सला शह द्यायचा होता. या अलायन्समध्ये अमेरिका आहे, भारत आहे, ऑस्ट्रेलिया आहे, जपान आहे, या सगळ्यांना त्यांना शह द्यायचा होता. पाकिस्तानला दम भरून भारताला स्वतःच्या बाजूने ओढून घ्यायचं होतं, पण तशी संधी त्यांना मिळालीच नाही. उलट या युद्धामुळे आणि आता झालेल्या शस्त्रसंधीमुळे भारत अमेरिकेच्या अधिक जवळ गेलेला आहे. मग ते इंटेलिजन्स शेअरिंग असो, ड्रोन्स असो किंवा डिफेन्स टेक्नॉलॉजी असो. चीन इतका शांत का बसला हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होताना दिसतोय. आता चीन शांत बसण्यामागची जी काही मोजकी कारणं सांगितली जातात त्याच्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं कारण असं होतं की पाकिस्तान ऑल वेदर फ्रेंड आहे, पण पाकिस्तानला सध्याच्या परिस्थितीमध्ये सपोर्ट करून दहशतवादाला सपोर्ट करणारी महासत्ता अशी प्रतिमा त्यांना निर्माण करायची नव्हती. अमेरिकेने आणि युरोपियन युनियनने स्पष्टपणे आणि जाहीरपणे भारताला पाठिंबा दिलेला असताना चीनला अशा वेळेस अमेरिका आणि युरोपियन युनियन यांच्यासोबत वैर घ्यायचं नव्हतं. आता या सर्वातून झालं असं की चायना चोज शॉर्ट टर्म कॉशन ओव्हर लॉंग टर्म ॲम्बिशन अँड लॉस्ट इन्फ्लुएन्स इन द प्रोसेस. म्हणजे आजच्या दिवशी चीनचा इन्फ्लुएन्स जो आहे तो कमी झालेला आहे त्यांच्या शांत बसण्यामुळे. याच्यामुळं आपण असं म्हणू शकतो की हो, चीनने एक चांगली संधी गमावलेली आहे. अमेरिकेचा डॉमिनन्स कमी होऊन आम्हीच महासत्ता आहो हे सिद्ध करण्याची आणि त्यातल्या त्यात एशियामध्ये, साऊथ एशियामध्ये आम्ही कोणत्याही पद्धतीच्या समस्या हाताळू शकतो हे सुद्धा सिद्ध करण्याची त्यांनी संधी गमावलेली आहे. आता अमेरिकेने नेमकं भारत आणि पाकिस्तान यांच्या युद्धामध्ये काय कमवलं ते तुम्हाला सांगतो. रशिया आणि युक्रेन या दोघांमध्ये जे युद्ध झालं, गेले 3 वर्ष झाले हे युद्ध सुरू आहे. ते युद्ध अजूनही कोणालाही थांबवता आलेलं नाही. बायडन प्रशासनाने प्रयत्न करून पाहिला, त्यांना सुद्धा थांबवता आलं नाही. ट्रम्प प्रशासनाने प्रयत्न करून पाहिला, पण त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना पूर्णपणे यश आलेलं नाही. असंच इस्रायल आणि गाझा यांच्यामध्ये जो काही संघर्ष सुरू होता तो सुद्धा अमेरिकेला थांबवता आला नाही. इस्रायल आणि इराण यांच्यामधला संघर्ष सुद्धा त्यांच्या एका शब्दावरती अमेरिकेला थांबवता आला नाही. मग सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये हे जे युद्ध सुरू झालेलं होतं, या युद्धामध्ये थेट मध्यस्थी करून अमेरिकेने ग्लोबल पीसकीपर म्हणजे जागतिक शांतता निर्माण करणारा देश म्हणून परत एकदा स्वतःची प्रतिमा ठाम केलेली आहे. आणि त्याच्यामुळे कठीण परिस्थितीमध्ये कोण कामात येणार, तर अमेरिकाच कामात येणार, अमेरिकाच मदतीला येणार हे सुद्धा त्यांना आता परत एकदा ठामपणे सांगता येणार आहे. आता येणाऱ्या काळामध्ये भारत आणि अमेरिका यांचे संबंध अधिक दृढ होतील या सर्व गोष्टींमुळे असं सुद्धा सांगितलं जाते. ट्रस्ट आणि इन्फ्लुएन्स या दोन्ही गोष्टी एकमेकांच्या त्या दोघांच्या वाढीस लागतील हे सुद्धा सांगितलं जाते. आणि चीनला काउंटर करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये अमेरिका भारताला अधिक रसद पुरवेल हा त्याच्यातला महत्त्वाचा इम्पॅक्ट आहे. पाकिस्तान या देशाला मित्र म्हणून न गमावता ही शस्त्रसंधी अमेरिकेला करणं साध्य झालेलं आहे. म्हणजे बघा, अमेरिकेने पाकिस्तानवरती खूप काही निर्बंध असे काही लादलेले नाही आहेत. त्यांनी शस्त्रसंधी अमेरिकेने पाकिस्तानला करायला लावली, भारताला सुद्धा शस्त्रसंधी करायला लावली आणि अल्टिमेटली दोन्ही देशांबरोबरचे संबंध चांगले ठेवून त्यांनी आपला इन्फ्लुएन्स कायम ठेवलेला आहे. यासोबतच अमेरिकेला कुठेही त्यांची फोर्स वापरावी लागली नाही, त्यांच्या भूमीचा युद्धभूमी म्हणून वापर झालेला नाही, कोणत्याही पद्धतीचे ॲम्युनिशन सप्लाय त्यांना करावा लागलेलं नाही. म्हणजे काहीही न गमावता अमेरिकेने याच्यामध्ये खूप काही कमवलेलं
आहे. रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धामध्ये अमेरिकेने नेमकं काय मिस केलेलं होतं तर त्यांना हे युद्ध थांबवता आलं नव्हतं. रशियाने युक्रेनचा ताबा घेतल्यानंतर, मोठ्या भूभागाचा ताबा घेतल्यानंतर सुद्धा अमेरिकेला कोणतीही हालचाल करता आली नव्हती. यासोबतच युक्रेनला सपोर्ट करण्याच्या नादामध्ये अमेरिकेने फार मोठं त्यांचं आर्थिक नुकसान केलेलं आहे, जे सातत्याने ट्रम्प आपल्याला बोलताना दिसून येतात. यासोबतच जागतिक महासत्ता या अमेरिकेच्या स्थानावरती सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं होतं. या सर्व प्रश्नांची उत्तरं भारत आणि पाकिस्तान या दोघांमध्ये शस्त्रसंधी घडवून आता अमेरिकेने शोधलेली आहेत. स्वतःचं स्थान त्याने भक्कम केलेलं आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट आहे, अमेरिकेने जागतिक प्रशंसा यासोबतच जागतिक कौतुक जे आहे हे या ठिकाणी मिळवलेलं आहे. भारतासोबतची मैत्री अधिक दृढ झालेली आहे. यासोबतच या युद्धासाठी त्यांचा एक छदामसुद्धा खर्च झालेला नाही, तरीसुद्धा सगळं क्रेडिट अमेरिकेला जाताना दिसते. रिजनमध्ये स्टॅबिलिटी निर्माण झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं पाकिस्तानवरती सुद्धा वचक ठेवण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे. थोडक्यामध्ये असं आपण म्हणू शकतो की युक्रेनमध्ये अमेरिकेने उशिरा भूमिका घेतलेली होती आणि त्याची त्यांना किंमत मोजावी लागली. साऊथ एशियामध्ये मात्र म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्या युद्धाच्या निमित्ताने अमेरिकेने खूप काही कमवलेलं आहे. पॉवर बॅलन्स झालेला आहे. यासोबतच त्यांची भारतासोबतची मैत्री अधिक मजबूत झालेली आहे आणि वर्ल्ड डिप्लोमसी याच्यामध्ये परत एकदा अमेरिका ड्रायव्हिंग सीटवरती आलेला आहे. भारतासाठी जर का बोलायचं म्हटलं तर टॅक्टिकल आणि डिप्लोमसी या दोन्ही आघाड्यांवरती भारताचा विजय झालेला आहे. ऑपरेशन सिंदूर हे त्याचं चांगलं उदाहरण आहे आणि आपण अगोदरसुद्धा या संदर्भात डिटेल व्हिडिओ केलेला आहे की मिलिटरीली आणि डिप्लोमॅटिकली भारताचा विजय झालेला आहे. तरीसुद्धा सीज फायरनंतर जी 12 मेला महत्त्वाची चर्चा होणार आहे त्याच्यातून काय साध्य होतं हे बघणं महत्त्वाचं आहे. पाकिस्तानसाठी मात्र स्ट्रॅटेजिक सेटबॅक फार महत्त्वाचा या ठिकाणी त्यांना बसलेला आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती तर डबघाईला आलेली आहेच, पण अजून सेटबॅक त्यांना बसलेला आहे. टॅक्टिक लेवलवरती आणि डिप्लोमॅटिक लेवलवरती सुद्धा चीन बेभरवशाचा आहे हे पाकिस्तानला कळून चुकलेलं आहे आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये युद्ध करण्याची त्यांची क्षमता आणि एकूणच कोणाबरोबर सुद्धा बार्गेनिंग करण्याची त्यांची क्षमता जी आहे ती पूर्णपणे कमी झालेली आहे. आता या सर्वातून आपल्याला हे स्पष्टपणे दिसतंय की अमेरिका आजच्या दिवशी हे जागतिक महासत्ता आहे. त्यांनी त्यांची पोझिशन जी आहे ती परत एकदा सेट केलेली आहे हे आपण या ठिकाणी म्हणू शकतो आणि ज्यावेळेस कोणताही अतिशय महत्त्वाचा क्रायसिस निर्माण होईल त्यावेळेस अमेरिकाशिवाय पर्याय नाही हेही त्यांनी सिद्ध केलेलं आहे. भारताचा टॅक्टिकल डिप्लोमॅटिक विजय झालेला आहे. भारताची क्षमता सिद्ध झालेली आहे. चीन बॅकफूटवरती गेलेला आहे कारण की स्टेबल भारत ही त्यांच्यासाठी कुठेही प्रायोरिटी लिस्टमध्ये असलेली गोष्ट नाही. भारत जितका जास्त अनस्टेबल राहील तितकं चीनसाठी फायद्याचं आहे. पण भारत आणि अमेरिका या दोघांची मैत्री जर का अधिक दृढ झाली तर भारत अजून जास्त स्टेबल होईल, जे चीनला बॅकफूटवरती घेऊन जाणार आहे आणि पाकिस्तानचा स्ट्रॅटेजिक लॉस झालेला आहे. कमवलं काही नाही पण क्रेडिबिलिटी पूर्णपणे गमावली. म्हणून या भारत आणि पाकिस्तान यांच्या युद्धामध्ये विनर कोण आहे तर अमेरिका, त्याच्यानंतर भारत, मग पाकिस्तान आणि सगळ्यात शेवटी चीन. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला थोडं विसरू नका. धन्यवाद.